निशंक होई रे मना. अर्थ काय, तुम्ही जे काय आयुष्यात करताय, तुम्हाला जे गोल अचीव करायचंय, अभ्यास असो, करिअर असो, घरात काही करायचंय, छोटा गोल असो, वेट लॉस असो, हेल्थ असो, फायनान्शियल असो, काहीही असो, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. भीती बाळगू नका. प्रत्येक आईनी आपल्या मुलांना अभ्यास करताना पण हे सांगितलं पाहिजे, निशंक होई रे मना. अफर्मेशन्सने पण आपण हे कमी करू शकतो का? तुमचे खूप बिझी लाईफ आहे, तुमचं स्ट्रेस खूप आहे आणि जर तुम्हाला वेट लॉस करायचंच आहे तर सर्वात पहिलं डाएट आणि एक्सरसाइजच्या पण आधी तुमच्या इमोशनल आणि मेंटल हेल्थवर काम केलं पाहिजे. ते वहीमध्ये कुठेतरी लिहा, मी आज तेलकट खाल्लं नाही, मी बाहेरचं खाल्लं नाही, मी स्वीट खाल्लं नाही, आय एम फिलिंग सो गुड अबाउट माय सेल्फ. काहींचा विश्वास आहे, काहींचा नाही, पण अध्यात्म इज सायन्स. म्हणून सगळे डॉक्टर्स पण मोठ्या मोठ्या सर्जरी असतात. मग मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये देऊळ का बांधले, देवाची मूर्ती का ठेवलेली असते. डिनर मध्ये शक्यतो गहू खाऊ नये, त्याच्यानी तुम्हाला रात्री ब्लोटिंग, गॅसेस हे सगळं होणार. आणि हे जे डेस्क जॉब करणारे आहेत, कॉर्पोरेट्स आहेत, सोमवार ते शुक्रवार दिवसभरात 10,000 स्टेप्स पूर्ण करायच्या. डिनर झालं की फर्स्ट थिंग यू गेट डाऊन अँड स्टार्ट वॉकिंग. डिनर नंतर तसंच्या तसं बसायचं नाही, झोपायचं नाही, लोळायचं नाही. लोकांना सवय असते डिनर झाला की रिमोट घेऊन बसतात, टीव्ही बघत बसतात. हार्ट अटॅक्स, ब्लड प्रेशर आणि डायबिटीस याचं सर्वात जास्त प्रमाण आता सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज मध्ये काम करणारे कॉर्पोरेट्स या सगळ्यांना आहे. मी असे खूप जण बघितले की इंटरनेटवर बघतात, अशा मुली खूप करतात हल्ली. 0 फिगर पाहिजे, बारीक कंबर पाहिजे, असा प्रकारचे ड्रेस घालायचे, मग 1000 कॅलरीजच खायच्या, मग नुसतं सॅलडच खायचं, रात्री सॅलड तेवढंच खायचं आणि मग कुठेतरी त्या चक्कर येऊन पडतात.